जय भीम जय संविधान। आत्ता आपण पाहिलं की महाराष्ट्रातल्या त्या विधानसभाच्या निवडणुका झाल्या। या निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की जे काही निकाल लागलेले आहेत ते निकाल अतिशय वेगळ्या पद्धतीने लागलेले आहेत आणि हे जे काही निकाल लागलेले आहेत या निकालाबद्दल लोकांमध्ये खूप असंतोष आहे। त्याचबरोबर अनेक राजकीय पक्ष जे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा या निकालावर आक्षेप आहे। तर त्या अनुषंगाने आपल्यासोबत आज डॉक्टर हुलगेशजी चलवादी जे बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेश सचिव आहेत आणि वडगाव शेरी विधानसभा पुण्यातील एकमात्र विधानसभा आहे जी अतिशय म्हणजे बहुजन समाज पार्टीसाठी अनुकूल आहे असं आजपर्यंत चर्चा होती। गेले अनेक वर्ष या ठिकाणी ते कार्यरत आहे। शैक्षणिक असेल, धार्मिक असेल, सामाजिक असेल किंवा व्यावसायिक असेल, सांस्कृतिक असेल, या या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा खूप मोठा पगडा आहे आणि त्यांचा संपूर्ण पुण्यामध्येच काय तर जे काय झोपडपट्टी असतील किंवा सुशिक्षित वर्ग असेल ह्या दोन्हीमध्ये ते अतिशय लोकप्रिय आहेत। ते गेले अनेक वर्ष काम करत असताना अनेक आंदोलने असेल, लोकांचे प्रश्न असेल त्याकडे ते अतिशय म्हणजे लक्ष देतात आणि ते सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आंदोलनामध्ये त्यांनी आंदोलनं केलेली आहेत। महानगरपालिका असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल अनेक ठिकाणी त्यांनी आंदोलनं करून लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडलेल्या आहेत। तर भैयाजी जय भीम। जय भीम जय शिवराय। काय सांगाल हे जे निवडणुका झालेल्या आहे यामध्ये तुम्ही निवडणूक लढवलेली आहे आणि चांगल्या प्रकारे प्रचार केलेला होता, तुमचा काय अनुभव आहे? ईव्हीएम हटाओ देश बचाओ हा माझा पहिला नारा असेल। 208 वडगाव शेरी मतदारसंघाचा मी बहुजन समाज पार्टीचा अधिकृत उमेदवार हुलगेश चलवादी जे महाराष्ट्र राज्याचे बहुजन समाज पार्टीचा महासचिव म्हणून गेले अनेक वर्ष मी काम पाहत आहे। आपल्याला सांगू इच्छितो हा वडगाव शेरी मतदारसंघामध्ये 2009 साली मी इथं इलेक्शन लढवलं होतं। त्यावेळी देखील मला जवळजवळ 15-16 हजार मतं देखील मिळाले होते आणि आज 2009 नंतर मी या मतदारसंघामध्ये सतत काम करीत आहे आणि या कामामध्ये विशेष म्हणजे शैक्षणिक क्रांती मी केलेली आहे। मोठमोठे शाळा या ठिकाणी बांधून एक CBSE सारखे शाळा, SSC बोर्डाची शाळा मी या ठिकाणी चालवत आहे। विविध संघटनेमध्ये मी काम करत आहे आणि विविध संघटनेबरोबर मी लोकांना रोजगार देण्याचा देखील काम करत आहे आणि त्याबरोबरीने अनेक धर्माबरोबर मी काम करत आहे आणि या मतदारसंघामध्ये माझ्या समाजाचे जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त मतदार आहे आणि माझ्या विरोधात जे 2 उमेदवार लढत होते हे दोन्ही प्रस्थापित होते आणि या प्रस्थापित असताना यांच्यामध्ये खूप मोठी लढाई होती दोघांमध्ये। एक दुसऱ्याबद्दल इतकं आरोप प्रत्यारोप करत होते आणि तसंच नव्हे तरी या दोन्ही एका पवार फॅमिलीतले उमेदवार होते आणि मी देशाच्या राष्ट्रीय पार्टीचा उमेदवार म्हणजे बहुजन समाज पार्टीचा उमेदवार होतो आणि हा महाराष्ट्रामधला हा पुणे आणि वडगाव शेरी शाहू फुले आंबेडकर विचाराचा हा भाग आहे आणि इथं शाहू फुले आंबेडकरांचे विचारधारेचे अनेक लोक आहे आणि ज्यावेळी मी फॉर्म भरलं या ठिकाणी माझा समाजच नसून इतर सर्व समाजाला आनंद वाटला की बाबा एक चांगला सुशिक्षित उमेदवार आम्हाला मिळणार आहे आणि सुशिक्षित उमेदवाराबरोबर सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन आणि एक सर्व सामान्याचा आवाज म्हणून काम करणारा माणूस आम्हाला लाभणार आहे। आणि ज्या दिवशी मी प्रचाराला सुरुवात केलं त्या दिवशीपासून सर्व नागरिकांमध्ये हुलगेश चलवादी हे यावेळेचे आमदार होणार आणि सर्व सामान्यांचा आमदार होणार अशी चर्चा होती आणि इलेक्शन लढत असताना कुठल्याही प्रकारचा कमतरता मी दाखवलं नाही। म्हणजे तो सोशल मीडिया असेल आणि लोकांचे हाऊस टू हाऊस असेल किंवा मॉर्निंग गार्डन वॉक असेल किंवा रॅली असेल किंवा पदयात्रा असतील
आणि तुमचे सर्व जे काय इलेक्शनला लागणारं कडे वापरलं आणि मीडिया असेल हे सर्व असताना माझे काही बालीकिल्ला आहेत ज्या मी सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेलं आहे. माझ्या वस्तीमध्ये मांडणारे लोक आहेत, माझ्या भागातले मांडणारे लोक आहेत. त्या ठिकाणी या निवडणुकाचं मी जे पाहिलं की जिथं माझ्या कुटुंबातले 200-250 मतं एक बूथमध्ये तिथं मला 10 आणि 20 मतं मिळाले. मग माझे इतर नातेवाईकांनी काय मला मतं दिलं नाही का काय झालं? आणि सर्वांमध्ये जे चर्चा होता की हुलगेश चलवादी यावेळी निवडून येणार, या दोघांच्या भांडणात हुलगेश चलवादी निवडून येणार. असं असताना देखील ज्यावेळी मतमोजणी झाले त्या मतमोजणीमध्ये जे मतं मी पाहिलं की 3762 मला धक्का बसला. मलाच नव्हे सर्व मतदारसंघातील नागरिकांना धक्का बसलं. आणि हे काय झालं? आणि पहिला जर या EVMच्या विरोधात कुणी जर माध्यमांशी बोललं असेल ते म्हणजे मी बहुजन समाज पार्टीचा अधिकृत उमेदवार हुलगेश चलवादीने बोललो. आणि 23 तारखेला दुपारीच मी प्रेस नोट काढलं. हे निकाल जनतेचा नसून EVMचा असं आहे म्हणून मी निकाल काढलं. आणि आज तुम्हाला सांगू इच्छितो अनेक बूथवर मी जाऊन पाहिलं तिथं 1 आणि 2 मतं मिळालेली. अरे मला मांडणारा हा माणूस प्रत्येक या 450 बूथमध्ये माणूस होता, पण ते मतं कुठं गेलेत? हे सर्व मला या ठिकाणी सांगायचं आहे. हे सगळं जर खेळी केलं तर बहुजन समाज पार्टीला महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी केलेलं आहे. त्यांना बहुजन समाज पार्टी म्हणजे शाहू फुले विचाराचा काम करणारा पार्टी हा प्रस्थापितांना आणि मनुवाद्यांना या महाराष्ट्रात नको आहेत. म्हणून मला आज सांगायचं आहे जे आज कोण शपथविधी घेणार आहेत हे शपथविधी हे जनतेचे हे निवडून आलेले लोक नसून EVMने निवडून आणलेले लोक आहेत. आणि आज जे सरकार होणार आहे EVMचं सरकार होणार आहे. म्हणून मी या महाराष्ट्रातील तमाम लोकांना आज आवाहन करू इच्छितो, आज जर तुम्ही आवाज उचलला नाही तर उद्याचा दिवस हे अंधकार असेल. म्हणून आज प्रत्येक शाहू फुले आंबेडकर विचाराच्याही लोकांना मी आज आवाहन करू इच्छितो, हा लढाई माझी नसून आपल्या सर्वांची लढाई आहे. आणि जर EVM जर आपण हटवलं नाही आणि आपण जर बॅलेट पेपरवर मतदान घेतलं नाही, काही दिवसात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं हे संविधान देखील हे लोक या EVM वापर करून संपवतील. म्हणून तुम्ही सर्वांना मी सांगू इच्छितो आजपासून आपण सर्वजण या लढाईला सुरू केलं पाहिजे. आपल्याला सांगू इच्छितो मी सर्व जे काय पेपर्स लागणार आहे मला सुप्रीम कोर्टात हायकोर्टात जाण्यासाठी त्याची प्रक्रिया मी सुरू केलेली आहे. आणि मी माध्यमांना सांगू इच्छितो हे आवाज आपण उचललं पाहिजे, नाहीतर उद्याच्या काळामध्ये काय ठराविकच ते मीडिया राहतील आणि सर्वसामान्यांचा मीडिया देखील हे लोक बंद करू शकतील. आज देशामध्ये पूर्णपणे लोकशाही संपवण्याचं काम चालू आहे. या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो हे सर्वसामान्य माणसाला देखील संपवण्याचं काम चालू आहे. आज तुम्ही विचार करा, महाराष्ट्र देशातच नव्हे जगामध्ये महाराष्ट्राचं नाव आहे. महाराष्ट्रात आज EVM मशीन का तयार केलं नाही? या लोकांनी गुजरातवरून का आणलं? की महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा आहे. या ठिकाणी गद्दारी होऊ शकत नाही. गुजरातमध्ये जे मशीन निर्माण करून या महाराष्ट्राला संपवण्यासाठी हे मशीन बनवलेले आहेत. महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधवांना देखील मी सांगू इच्छितो, ज्या मतदारसंघामध्ये लाखापेक्षा जास्त माझ्या समाजाचे लोक राहतात त्या ठिकाणी आम्हाला मतं मिळत नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, आज आम्हाला संपवलं उद्या तुम्हालाही हे लोक संपवतील. म्हणून हा लढाई माझी नसून आपल्या सर्वांची आहे. या लढाई कशासाठी? या देश वाचवण्यासाठी. आज यांनी महाराष्ट्र संपवलं उद्या भारत संपवतील. म्हणून हा लढाईमध्ये मी तर लढतच आहे, तुम्ही देखील सर्व लढा आणि आपला देश वाचवा. EVM हटाव, देश बचाव याच्यासाठी काम करावं. आणि जे काही एक खोटा EVMचं सरकार आहे यांना त्यांची जागा दाखवण्याची अत्यंत गरज आहे. एवढं सांगतो. पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो, तुम्हाला सांगतो मी जनतेने मला निवडून दिलेलं आहे, परंतु माझं जे आज या ठिकाणी हार दिसत आहे हे EVMमुळं दिसत आहे. तुम्ही खच्ची होऊन जाऊ नका की लढलं पाहिजे. जसं
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटे होते. एकटे असताना एवढं मोठं संविधान दिलं, या भारत देशात एकोपा निर्माण करून दिलं. तसं आज आपण सर्व माझ्या समाज बांधवांनाही सांगतो, आपली ऐक्याची गरज आहे. आपण ऐक्य केलं, या भारत देशाचं संविधान वाचू शकतो आणि या भारत देशाचं लोकशाही वाचू शकतो. तर तुम्ही सर्वांना मी नम्र विनंती करतो, हा आंदोलन जितकं छेडता येईल छेडा आणि आपण यश मिळवू. धन्यवाद. जय भीम, जय भारत.